पवित्र मरियेच्या राणीपदाचा सण साजरा करत आहे. 15 ऑगस्टला आपण पवित्र मरियेच्या स्वर्ग नयनाचा सण साजरा केला. पवित्र मरिया सदैव स्वर्गात घेतली गेली आणि आजच्या दिवशी परमेश्वर पित्याने आणि येशू ख्रिस्त तिच्या एकमेव पुत्राने तिला स्वर्ग राणीचा महान असा मुकुट प्रदान केला असं ख्रिस्त सभा मानते. आणि म्हणूनच स्वर्गनयन झाल्यानंतर म्हणजे मरिया सदैव स्वर्गात घेतल्यानंतर तिच्या पुत्राने आणि पवित्र पित्याने तिला हा राणीपदाचा मुकुट बहाल केला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जो माणूस त्या भूतलावरती येतो तो कायमचा वस्ती करण्यासाठी येत नाही, तर तो माणूस आपल्या कौशल्याप्रमाणे, अकलेप्रमाणे, बुद्धीप्रमाणे योग्य अशी कार्य करतो. अनेक वेळेला अयोग्य कार्य त्याच्याकडून घडली जातात आणि मग आपल्या ह्या भूतलावरचं कार्य संपल्यानंतर आपण स्वर्ग राज्यात प्रवेश करतो. प्रत्येकाला स्वर्ग मिळतो असं नाही. काही जणांना मरताबरोबरच स्वर्ग मिळतो, तर काही जणांना काही महिने आणि काही वर्षे लागतात शुद्धी स्थानामध्ये शुद्ध होण्यासाठी आणि मगच आपल्याला स्वर्ग राज्य प्राप्त होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र मरिया हिला डायरेक्ट स्वर्ग राज्य मिळालं कारण तिला मूळ पापाचा डाग नव्हता. आपल्या प्रत्येकाचा जन्म आपल्या आईवडिलांनी लग्न केलं आणि लग्नानंतर त्यांनी लैंगिक गोष्टी केल्या, त्यामधून आपली आई प्रेग्नंट झाली आणि मग 9 महिन्याने आपला त्या भूतलावरती जन्म झाला. आणि म्हणून ज्या वेळेला या पापी जगामध्ये आपण पाय ठेवला आणि या लैंगिक संबंधामुळे आपण उदरामध्ये गर्भ संभवला आईच्या, म्हणून आपण या जगामध्ये येताना मूळ पापाचा डाग घेऊन येत असतो. आणि हा डाग फादर आपल्या छातीला तेल लावतात बाप्तिस्माच्या वेळेला आणि हा मूळ पापाचा डाग धुवून काढतात. आणि प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये फादर ही कृती करतातच, कारण तशा प्रकारचं तिथे लिहिलेलं आहे की छातीला तेल लावलं जावं आणि ही प्रार्थना म्हटली जावी. त्याच्यामध्ये त्या प्रार्थनेमध्ये आहे की मूळ पापापासून तुला शुद्धता मिळो किंवा मुक्ती मिळो. पवित्र मरियेला असा डाग होता का? अजिबात नाही. ती पूर्णपणे निष्कलंक होती. तिच्याही आईचं आणि वडिलांचं लग्न झालं होतं. जोकीम आणि ॲना यांचं लग्न झालं होतं, परंतु जोकीम आणि ॲना यांच्या शारीरिक संबंधातून पवित्र मरिया जन्माला आली नव्हती. तर ॲनाच्या गर्भामध्ये पवित्र मरिया पवित्र आत्म्याने गर्भ संभवलेली होती. ॲना ही पवित्र आत्म्याने गर्भ संभवली असल्या कारणाने पवित्र मरियेला कोणत्याही मूळ पापाचा डाग नव्हता. येशू पवित्र मरियेच्या उदरामध्ये पवित्र आत्म्याने संभवलेला असल्यामुळे त्यालाही कोणताही मूळ पापाचा डाग नव्हता. अशी ही 2च माणसं आणि तिसरी व्यक्ती कोण? जॉन द बॅप्टिस्ट. त्या तिन्ही लोकांचा जन्म पवित्र आत्म्याच्या रोगाने त्यांच्या आईच्या उदरामध्ये संभवल्यामुळे त्यांना मूळ पापाचा डाग नव्हता. आणि म्हणून त्याला बाप्तिस्मा संस्कार घ्यावा लागला नाही. त्यावेळेला तो संस्कार नव्हता म्हणा. यहुदी धर्मामध्ये ते वेगळ्या पद्धतीने होता आणि अशा प्रकारे याजकांना त्यांना ते
तेल लावावं लागलं नाही, शुद्ध करावं लागलं नाही, अशा प्रकारची प्रार्थना करावी लागली नाही. परंतु प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश करताना आपण निष्कलंक व्हावं. आपल्याला कोणताही डाग असू नये, कोणतीही सुरकुती असू नये. त्यासाठी अशा प्रकारचं पवित्र तेल आपल्या छातीला लावलं जातं, आपल्याला शुद्ध केलं जातं आणि आपल्याला जगचं सभासद बनवलं जातं. ख्रिस्त सभेचे सभासद आपण त्या दिवशी बनतो. अशी ही निष्कलंक पवित्र मरिया, ती आयुष्यभर कुमारिका राहिली, मरेपर्यंत कुमारिका राहिली. ही पवित्र मरिया म्हणू शकत नाही, ही पवित्र मरिया तिथं दफनविधी होऊ शकत नाही आणि जरी झाला तरी त्या शरीराला माती लावू शकत नाही, कारण ती पूर्णपणे देवाने निवडलेली होती. परमेश्वराने ही योजना कधीच आखली होती जगाच्या सुरुवातीपासून. आणि त्यासाठी बघा, ॲनाला आणि जोखीमला पवित्र ठेवलं आणि ॲनाच्या गर्भामध्ये त्याने पवित्र मरियेला त्या ठिकाणी संभवलं किंवा त्या ठिकाणी ती गर्भात झाली पवित्र मरियेच्या वेळेला. आणि 9 महिन्यानंतर बघा गर्भ कधी सिद्ध झाला, कोणत्या दिवशी प्रिय बंधूंनी भगिनींनो? 25 मार्च, बरोबर. 25 मार्चला गर्भ संभवली आणि कोणत्या दिवशी ती जन्माला आली? 8 सप्टेंबरला. किती महिने होता? 9 महिने होता, बरोबर की नाही? पवित्र मरिया कधी गर्भ संभवली? पवित्र मरिया कधी गर्भ संभवली? पवित्र मरिया 25 मार्चला आणि 25 डिसेंबरला पवित्र मरियेला मुलगा झाला, बरोबर. 8 डिसेंबरला मरिया आईच्या उदरामध्ये गर्भ संभवली आणि तिचा जन्म कधी झाला? 8 सप्टेंबरला. 9 महिने बरोबर होता. अशा प्रकारचं आज चर्चने सर्व सुरुवात चांगल्या प्रकारे केलेली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, निष्कलंक असलेली पवित्र मरिया, जिने कधीही पाप केलं नाही, आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिली आणि जे आई वडील सांगतात ते तिने ऐकलं. त्या संपूर्ण नगरामध्ये पवित्र मरिया नावाजलेली मुलगी, 16-17 वर्षाची मुलगी, आणि अशा वेळेला प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तिची सोयरी अगदी लहान वयामध्ये योसेफाशी बांधली गेली. योसेफाशी ती बांधली गेली आणि त्या प्रकारच्या विवाहाला आताही कसे विवाह होतात, नवरा किंवा मुलगा वयस्कर आणि मुलगी अगदी तरुण, आणि अशा प्रकारच्या विवाहाला समाजशास्त्रामध्ये काय म्हणतात? जरककुमारी विवाह. मरियेचा आणि योसेफाचा विवाह हा जरककुमारी विवाह पद्धतीचा होता. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्यानंतर पवित्र मरिया आपली स्वप्न रंगवू लागली सुखी संसाराची. कुठून तरी बाजारामध्ये गेल्यानंतर तिने योसेफाला पाहिलं असेल. योसेफाने सुद्धा बाजारात किंवा कुठेतरी तिला पाहिलं असेल, परंतु एक शब्द एकामेकाशी बोललं झालं नाही आणि एकामेकांना स्पर्शही झाला नाही. आणि अशा वेळेला देवदूत तिला दर्शन देतो आणि तिला सांगतो, पवित्र मरिये, तू कृपापूर्ण आहे आणि तुझ्या ठाई जे बाळ जन्माला येणार आहे त्याचं नाव तू येशू ठेव. प्रिय बंधूंनी बघितलं, ती थोडीशी घाबरली, बिथरली, विचार करू लागली, हे कसं शक्य आहे? हे शक्य होऊ शकत नाही. माझ्या जीवनामध्ये पुरुष आलाच नाही, माझं लग्नही झालं नाही, माझा कोणाशी लैंगिक व्यवहार झाला नाही. असं असताना हा देवदूत मला कसं काय सांगू शकतो की तू गर्भवती होशील?
आणि म्हणूनच तिने देवदूताला प्रश्न केला की मला पुरुष ठाऊक नाही. आणि अशा वेळेला देवदूत तिला सांगतो हरकत नाही, परंतु तुझ्यावर पवित्र आत्मा येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. इतकं सांगितलं, मरिया ऐकतच बसली आणि पुढे अश्वरच देताना, तुला माहिती आहे का मरिये, तू नुसती ऐकते पण तुला ठाऊक आहे का, तुझ्या नात्यातली अलिशिबा जी तखड म्हातारी आहे तिला 6वा महिना आहे, कारण देवाला काही अशक्य नाही. आणि मरियेला खरोखर आश्चर्य वाटलं, कारण किती ही मावसबहीण होती. वर्षानुवर्षे अलिशिबा पुत्र प्राप्तीसाठी थांबलेली होती, अपत्य प्राप्तीसाठी थांबलेली होती. मासिक धर्म बंद झाला, मेन्स्ट्रुअल सायकल बंद झालं, म्हातारी झाली. आता कसला मुलगा होता आणि मुलगी होते. आता मी कायमची वांझच आणि ह्या वांझपणामध्ये आता मला मरण येईल अशी धारणा अलिशबेची झाली होती. परंतु जे काही घडलं हे आपल्याला माहिती आहे. जकराला देवदूताने दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं तुला मुलगा होईल. तेव्हा जकरा विचार करू लागला की माझी बायको वयातीत आहे, मी सुद्धा जखड म्हातारा झालेलो आहे, 100च्या वरती वय माझं गेलेलं आहे, काय मी याच्यामध्ये त्या म्हातारपणामध्ये पाप होणार आहे. आणि म्हणून त्याने विश्वास दाखवला नाही. आणि म्हणून देवदूत त्याला म्हणाला की मी तुला देवाचा शब्द सांगतोय, देवाचा निरोप घेऊन आलेलो आहे आणि तू विश्वास ठेवत नाहीस काय, तर त्या बाळाचा जन्म होईपर्यंत तू मुका राहशील. आणि जखरा मुका झाला आणि तो कधी बोलू लागला. त्याने जेव्हा लोकांनी विचारलं बाळाचं नाव काय ठेवायचं, तेव्हा त्याने पाटी घेतली आणि पाटीवरती लिहिलं की माझ्या बाळाचं नाव जॉन किंवा योहान आहे. आणि तत्क्षणी त्याची जीभ मोकळी झाली. आणि म्हणूनच प्रिय बंधूंनी भगिनीनो, जेवढं येशूला महत्व दिलं जातं तेवढंच ख्रिस्त सभेमध्ये योहान बाप्तिस्ताला महत्व दिलं जातं. योहान बाप्तिस्ता ख्रिस्त नव्हता, परंतु तो येशूचा अग्रदूत होता, येशूच्या अगोदर जन्माला आला होता. प्रिय बंधूंनी भगिनीनो, मरियेला आनंद झाला की देवदूत मला काय सांगत आहे की माझी मावस बहीण जी म्हातारी झालेली आहे ती गर्भवती आहे, ते खरं असेल का. आणि म्हणून त्यांनी विश्वास ठेवला. आणि अशा वेळेला ती देवदूताला म्हणाली तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या काही हो. तिच्याकडून होकार घेतला आणि देवदूत निघून गेला. आणि अशा वेळेला मरियेला आनंद झाला होता. मरिया आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे घाईघाईने त्या डोंगर दऱ्यातून कुठे गेली, चालत चालत अलिशबेच्या घरी. किती महिने चालली असेल प्रिय बंधूंनी भगिनीनो, कमीत कमी 2-3 महिने चालली असेल. आम्ही सकाळी निघालो आणि जाता जाता आम्हाला तिकडे पूर्णपणे संध्याकाळ झाली. पहाटे निघालो होतो, संध्याकाळ झाली. बस नॉन स्टॉप 120 or 140 स्पीड मध्ये बस चालली होती. अख्खा दिवस चाललं नव्हतं, 12 ते 14 तास पोहोचण्यासाठी लागले. तर तुम्ही विचार करा, पवित्र नदीने हा प्रवास पायी केला. दुपारच्या जेवणासाठी थांबली, सकाळचा नाश्ता करायला थांबली, रात्री झोपण्यासाठी थांबले. तो तंबू बांधला, परत तंबू उखडा. ती काय एकटी नव्हती, तिचं आपलं कुटुंबच कदाचित तिच्याबरोबर असेल, गावातील काही लोक असतील, स्त्रिया असतील. हे सर्व जेवण काम करता करता आणि चालता थांबता चालता थांबता बरेचसे महिने निघून गेले. ऑलरेडी 6 महिने झाले होते. आणखी 3 महिने प्रवासामध्ये गेले आणि शेवटी ती कुठे पोहोचली, अलिशबेच्या घरी पोहोचली. आणि अलिशबेच्या घरी काय घडलं हे जे सांगितलेलं आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य.
माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कुठून? ऑलरेडी एलिशेबेला माहिती पडलं होतं की पवित्र मरिया गर्भवती आहे आणि तिच्या ठाई माझ्या मुलापेक्षा महान जो तारणारा आहे तो अंकुरला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एलिशेबेने तिला मरियेने एलिशेबेला अभिवादन केलं आणि अशा वेळेला जणू काही दोन गर्भार स्त्रिया एकत्र आल्या. येशूने योहानाला ओळखलं, योहानाने येशूला ओळखलं आणि त्या आनंदाने योहानाने तिच्या उदरामध्ये आनंदाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. मरियेने डोळ्यांनी पाहिलं, देवदूताने सांगितलं होतं, पण आता मरियेने प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं की माझी मावस बहीण गर्भवती आहे आणि तिचे दिवस पूर्ण भरले आहेत आणि त्यानंतर लगेचच तिची प्रसूती झाली. हा आनंद पवित्र मरियेला सहन झाला नाही आणि पवित्र मरिया मोठ्याने म्हणाली, माय सोल ग्लोरिफाइज द लॉर्ड, माय स्पिरिट रिजॉइसेस इन गॉड माय सेव्हियर. पावन पावन नाम प्रभूचे, केले मजला धन्य किती, मन माझे आनंदे भरले, गाते प्रभुरायाची स्तुती. त्या दासीच्या दीनत्वाला प्रभूने उंचाविले अति, दया दाखवी प्रभू दयांना, भय त्याचे जे हृदी धरती. त्या पुढती जन सकल पिढ्यांतील कारोडीचे लोक, मालवणीचे लोक, अरल्यांचे लोक, आत्ताचे जिवंत आहेत ते, आणखी 10 वर्षांचे येणारे लोक, त्यानंतरचे 100 वर्षांचे येणारे लोक, ह्या पुढती जन सकल पिढ्यांतील म्हणतील बदला धन्य ती, कारण केली अद्भुत कृत्ये प्रभुरायाने मनसाठी. धनवान धाडी माघारा, भुकेल्यास देई अन्न, दीनांच्या हा केला धावे, कधी दयांना सुप्रसन्न. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे स्तोत्र मरियेने आनंदाने गायलं, आनंदाने गायलं. तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. तिचा आनंद इतका की तो गगनात मावेनासा झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, माझा आनंदी आनंद झाला, अशी ही तिची अवस्था झाली होती. अशा या अवस्थेमध्ये जणू काही ती आनंदाने उड्या मारत होती. तिने तो बाप्तिस्मा करणारा योहान पाहिला. ती म्हातारी त्याची आई बघितली, ते म्हातारे वडील बघितले आणि तिला खरोखरच परमेश्वराचा चमत्कार की परमेश्वराला सर्व काही शक्य आहे, सर्व काही शक्य आहे. त्यासाठी मासिक पाळीची गरज नाही, त्यासाठी वयाची अट नाही, त्यासाठी काही होऊ शकतं, काही घडू शकतं. परमेश्वराच्या इच्छेशिवाय त्या जगामध्ये पानही हलत नाही. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचा चमत्कार त्या ठिकाणी पवित्र मरियेने अनुभवला. 3 महिने तिने त्या ओल्या बाळंतीची सेवा केली आणि मग ती घरी आली आणि मग काही महिन्यांनी तिने आपल्या बाळाला जन्म दिला. कुठे? बेथलेम नगरामध्ये. आणि काय काय घडलं ते आपल्या सर्वांना तोंडपाठ आहे. अशी ही पवित्र मरिया आपल्या त्या गावामध्ये, नाझरेत गावामध्ये राहिली. सगळे नातेवाईक तिथे तिकडेच होते. येशूचे शिष्यही आजूबाजूलाच होते. त्यांचा सर्व एक मोठा ग्रुप झाला होता. पवित्र मरियेला अगदी तरुण वयामध्ये विधवा बनावं लागलं. का? कारण तिचा नवरा, तिचे पती कोण? योसेफ हे वयस्कर होते. म्हणून योसेफाने लवकरच मुलगा लहान असताना, येशू लहान असताना त्याला धंदा मारायला शिकवलं, सुदातीचा धंदा शिकवला. मी म्हणून जाईन म्हातारा म्हणून, पण माझी जबाबदारी आहे, ती माझी बायको आहे आणि हा माझा मुलगा आहे.
ही त्यांची जबाबदारी घेतलेली आहे. ते दोघेही देवाने निवडलेले आहेत. तर एक पती किंवा एक पालक म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून त्याने तो धंदा येशूला शिकवला. आणि 1 आणि 2 दिवस नाही, 1 आणि 2 वर्ष नाही, येशू आईची सेवा करत तिच्या आज्ञेमध्ये जवळजवळ 30 वर्ष आई बरोबर राहिला. 30 वर्ष काही थोडी थोडी वर्ष आहेत का? प्रिय बंधूंनी बघितलं किती बाई पवित्र असेल विचार करा. आपण एक कविता घेतल्यानंतर आपल्याला वाटतं धन्य झालो मी, किती सुंदर प्रवचन, किती सुंदर प्रार्थना, किती सुंदर किस्सा, खरोखरच येशू माझ्या हृदयात आलेला आहे असं कधी कधी वाटतं की नाही आपल्याला. जी बाई येशू बरोबर 30 वर्ष राहिली, किती महान असेल ती, किती पवित्र असेल माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. आणि त्यानंतर आपल्या आईचा निरोप घेऊन त्याने यार्देन नदीमध्ये योहान बाप्तिस्ताकडे बाप्तिस्मा घेतला. त्याला बाप्तिस्माची गरज होती का? मूळ पापाचा डाग त्याला नव्हताच मुळी, परंतु जे कर्मकांड होतं ते त्याला पूर्ण करायचं होतं. पवित्र आत्म्याची गरज होती त्याला. आणि म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो त्याने बाप्तिस्मा घेतला आणि आपल्या उड्या कपड्याने अर्धनग्न अवस्थेमध्ये तो त्या यार्देन नदीच्या किनाऱ्यावर आला. त्यावेळेला आकाश उघडलं गेलं आणि परमेश्वराचा आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्या खांद्यावरती स्थिरावला. पुत्र त्या ठिकाणी हजर होता, पवित्र आत्मा खाली उतरत होता आणि पिता आकाशामधून वाणी करत होता आणि सांगत होता, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्रैक्याचं दर्शन, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्यरूपी परमेश्वराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी यार्देन नदीच्या काठावर घडतं. लक्षात घ्या, अशी ही पवित्र मरिया. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण तिच्या राणीपदाचा सोहळा साजरा करत आहोत. अशी ही बाई करू शकत नाही. मरण पावली तर ती पुरली तरी तिच्या केसाला, तिच्या शरीराला, तिच्या कपड्याला माती लागू शकत नाही. तिचा जन्मच मुळे, तिचा गर्भसंभव मुळे पवित्र आत्म्याने झालेला आहे. ही बाई फार महान, न भूतो न भविष्यती, कधीही अशी बाई झाली नाही, आताही नाही आणि भविष्यात देखील होणार नाही. अशी एकमेव पवित्र स्त्री त्या भूतलावरती राहिली, जीवन जगली, येशू ती आपल्याला देऊन गेली, ती पवित्र मरिया. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 15 ऑगस्टच्या दिवशी ती सरळ स्वर्गात गेली आणि त्यानंतर आजच्या दिवशी परमेश्वर पित्याने आणि तिच्या पुत्राने तिला स्वर्ग राणीचा मुकुट बहाल केला. आणि म्हणूनच आपण म्हणतो पवित्र मरिया ही स्वर्गाची राणी आहे. पवित्र मरिया ही पृथ्वीची राणी झाली, स्वर्गाची राणी झाली. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या पवित्र मरियेचा जन्मोत्सव आपण 8 सप्टेंबरला साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने ध्वजारोहण करून आपण 30 तारखेपासून पवित्र मरियेच्या त्या भव्य नोवेनाला सुरुवात करत आहोत. मला आठवतं प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अगदी पहिली दुसरीमध्ये असेल आणि आई नेहमी सांगायची, बाळा पवित्र मरियेचा वाढदिवस झाला, आत्ता रोज त्यावेळेला शुभारंभ, आभाराची मिसा असं काय नव्हते. 9 दिवस नव्हेने आणि 10वा दिवस सणाचा. सुट्टी बिट्टी नव्हती, तर छान छान लाडू वगैरे मिळायचे आम्हाला खायला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आगाशी गावामध्ये जेथे फुलांच्या राशी, त्या ठिकाणी माझा जन्म. आमची शेती, त्यामध्ये मोगरा, जाई, जुई आणि जास्वंद, एरडा ही फुलं भरभरून यायची. आणि मग ती छोटीशी परडी, त्यावेळेला प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा नव्हत्या, छोटीशी काय म्हणतात करंडी, ओके, त्याला प्लास्टिक तर नाही, ती लाकडाची किंवा ती बांबूची करंडी आणि टोपली आणि किंवा काहीतरी असायचं आणखी, त्याच्यामध्ये ती फुलं तोडायची, भरायची आणि आम्ही मुलं सगळी घेऊन जायचो ती शाळेमध्ये. आमची शाळा तिकडेच होती
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जुन्या पद्धतीचं ते पवित्र मरियेचं माझ्या एवढं उंच इमान दर्शनासाठी ठेवलं जायचं. जे कोण येतात ती फुलाची परडी घेऊन येतात आणि त्याच्यावर पवित्र मरियेच्या चरणाशी मोकळी करतात आणि असं करता करता मरिया अख्खी त्या फुलाच्या डोंगरामध्ये गाठली जायची आणि तिचा वरचा फक्त तो क्रॉस दिसायचा आणि अख्खी पवित्र मरियेची इमान फुलामध्ये गाठली जायची. अशी ही आमची भक्ती आमच्या आजी आजोबांनी आणि आईवडिलांनी आम्हाला शिकवली. आणि त्या दिवसापासून मग पहिलीच असेल की कधी मला आठवत नाही, पण अगदी मला आठवतं की खूपच लहान, काहीच कळत नव्हतं, अशा अजान वयात मी पवित्र मरियेचे नोवेने सुरू केले. ते आजही एक धर्मगुरू म्हणून हे नोवेने मी विविध ठिकाणी करत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही सवय आपल्या मुलाबाळांना घरामध्ये लावा. तुम्ही या तरुणींना आणा, मुलांना आणा. कधी कधी शाळेच्या नेमक्या या नोव्हेनामध्ये परीक्षा असतात. नोव्हेनाला आल्यामुळे परीक्षेमध्ये कोण नापास होतंय का? अजिबात नाही. आणि झालं तरी झालं नापास, काही गरज नाही. आपल्याला आपल्या पवित्र मरियेचा हात पकडून चालायचा. 1-2 तासांसाठी कपडे करून प्रवास करण्यासाठी, किस्सा ऐकण्यासाठी तासाभराची आणि परत घरात आणून कपडे बदलण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला 2 तास लागतात. कुठे मुलं 24 तास अभ्यास करतात घरामध्ये. हे 2 तास मरियेला द्या या 10, 11, 12 दिवसामध्ये आणि पहा काय चमत्कार करतो घरामध्ये. विश्वास पाहिजे माणसाचा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आता काही वाईट घडलं नाही, कारण आतापर्यंत विश्वासाने ही नोवेने करत आलो. सकाळी पहाटे पहिल्या दिवसाला 5:30ला मला माझी आई घेऊन जायची आणि त्यासाठी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर माझी फुलं मी गोळा करून ठेवायचो. गेलो की साधारण दिवसा वगैरे संपली की 7:30-8 वाजता मी घरी यायचो आणि पुन्हा आमची 10 वाजता शाळा असायची. त्या 10 वाजता शाळेसाठी आम्ही 9 वाजता घरातून निघायचो आणि शाळा कुठे खूप लांब, अर्धा तास चालायला लागायचं. चालत आपल्या मुलांकडे आता दुचाकी आहे, सायकली आहे, बस, स्कूल बसेस आहेत, तरी आपण काय करतो आणि तेवढं सुद्धा लांब नाही. इकडे पण नोवेने होतात, तिकडे पण नोवेने होतात. पण आपली अवस्था कशी झाली माहिती आहे? भटाच्या दारी आली गंगा आणि भट म्हणे माझा पाय कोणीतरी बुडवा. कळलं का? आपल्याला नोवेना करायला वेळ नाही. कोणती पवित्र मरिया. लोक जातात, गर्दी करतात, करू दे. मी मात्र माझा अभ्यास करतो. माझ्या पोराला इंजिनियर करायचं आहे, माझ्या पोराला डॉक्टर करायचं आहे, माझी मुलगी टीचर झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, परंतु माझा मुलगा आणि मुलगी एक आध्यात्मिक माणूस झाला पाहिजे असा तरी कधी आपण विचार करायला पाहिजे की नाही? शेवटी माझ्या प्रिय आईवडिलांना लक्षात ठेवा, जे आपण पेरतो ना तेच आपल्या कुटुंबामध्ये उगवतं. लक्षात ठेवा. मग कपाळ फुटत फुटत येऊ नका फादरकडे आणि मूळ बडबड शांती फुटत फादरकडे येऊ नका आणि रडू नका आणि बोंबा करू नका. आमच्या कुटुंबात असं झालं, आमच्या कुटुंबात असं झालं. मग आठवा आजचं हे प्रवचन की फादर काय सांगत होते आणि आम्ही काय केलं. पेरलं का चांगलं? चांगलं पेरा, चांगलं उगवेल. ॲनाने, योगीने चांगलं पेरलं म्हणून पवित्र मरिया येशूची आई बनली. बरोबर हो की नाही? मरियेने चांगलं पेरलं म्हणून येशू आपल्याला मिळाला. 30 वर्षाचा तरुण आपल्या सर्वांसाठी लाभला, ज्याने आपल्यासाठी रक्त सांडलं आणि आपल्या सर्वांना विकत घेतलं. कसेही असो आपण, मी कसाही असो आणि तुम्ही कसेही असा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या येशूने माझ्यासाठी क्रूसावर मरून रक्त सांडलेलं आहे. हा त्याचा त्याग कधीही फुकट जाणार नाही, कधीही फुकट जाणार नाही. कितीही पापात मी असलो आणि मी आज उद्या मरण पावलो तरी हा येशू मला माझ्या पापाच्या त्या गटारातून, त्या चिखलामधून मला बाहेर
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपले डोळे बंद करा, मान नम्रतेने खाली वाकवा आणि प्रभूला सांगा की प्रभू लवकरच नवीन सुरुवात होत आहे. त्या नवीनामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेण्यासाठी आणि पवित्र मनीचं वास्तव्य प्रेम अनुभवण्यासाठी तो आम्हाला